वेलकम फ्रेंड्स, आपण पाहत आहात i23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येईल। तर हा पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 51 आहे, हा 51 नंबरचा क्वेश्चन। आणि हा क्वेश्चन आहे चक्रवाढ व्याजचा। पहिला एक क्वेश्चन असाच झालेला आहे। क्वेश्चन थोडे आपण हार्ड घेतलेले, त्यामुळे थोडे हार्ड बी क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे। हार्ड क्वेश्चन जमल्याच्या नंतर सोपे क्वेश्चन ऑटोमॅटिक येतील। तर क्वेश्चन काय बघा, एका व्यक्तीने दर साल दर शेकडा 3% दराने 2000 रुपये घेतले तर 36 महिन्याचे होणारे चक्रवाढ व्याज किती व त्या व्यक्तीला एकूण किती रक्कम परत करावी लागेल। एकूण परत करावी लागणारी रक्कम आणि चक्रवाढ व्याज काढायचे। तर आपल्याला अगोदर काय करायचं, 36 महिने म्हणजे 12 त्रिक 36 3 वर्षाचं व्याज आहे बघा। महिन्यात दिलेल्या वर्षात कन्वर्ट करून घेऊ, तर प्रत्येक वर्षाचं व्याज काढायचं, त्याच्यावरून चक्रवाढ निघेल। तर पहिल्या वर्षाचं दिलेले आहे 2000, बघून घ्या इकडे किती टक्के दराने, 3% बरोबर। म्हणून त्याचं व्याज आहे 20 कट हे 20 कट 20 त्रिक 60 रुपये व्याज येईल पहिल्या वर्षीचं। तर दुसऱ्या वर्षी बघा काय होईल, हे 2000 तर त्याच्याकडे आहेतच, पुन्हा हे व्याज बी आहे। मग हे 2000चं 60 रुपये व्याज आलं, अधिक ह्या 60 रुपयाचं पुन्हा व्याज काढावं लागेल आपल्याला, कारण ते बी वापरलेले परत केलेले नाहीत। त्यामुळे 60 रुपयाचं पुन्हा व्याज काढायचं 3% हे पुन्हा 100 बरोबर येईल। 0 कट होईल, हा 0 कट होईल, 6 त्रिक 18 येईल हे, आणि हा 10 जो आहे ना तर हा पॉईंट इथे येईल, दशांश पॉईंट, 1.8 रुपये। हे 60 2000चं आणि 60 रुपयाचं 1.8 बरोबर याची बेरीज येईल। 60 आणि 1.8 म्हणजे 61.8 रुपये झालं हे दुसऱ्या वर्षाचं व्याज। आता तिसऱ्या वर्षाचं पुन्हा 2 जशाल तशीच आहेत त्याच्याकडे, म्हणून 60 रुपये झाले। हे 60 बी आहेत आणि हे 61.8 बी आहेत। या दोन्हीची आपल्याला बेरीज करावं लागेल, 60 आणि 61.8 किती येईल हे बघा। 60 आणि 61.8, तर हे बेरीज करतोय तुम्ही, 0.8 ला 8, हे 1 ला 1 आणि 6 आणि 6 12, 121.8चं पुन्हा व्याज इथं ॲड करावं लागेल। हे 121.8 रुपये हे त्याच्याकडे तिसऱ्या वर्षी आहे, म्हणून याचं पुन्हा 3% डिवायडेड बाय हे 100 गुणाकार करा। 8 त्रिक 24, 4 2, 3 1 3 आणि 2 5, पुन्हा 3 दोन्ही 6, 3 1 3। आता पॉईंट कुठे द्यायचा, ही एक संख्या सोडून, म्हणून 1 इथे येईल पॉईंट, हे खाली 100 आहेत, मग इथे येईल पॉईंट, तर इकडला बी काय येईल, हे इथे येईल, म्हणजे 3.65 म्हणून हे 60.00 अधिक हे 3.65 आणि 4, हे 4 5 6 हे 3 आणि 63, हे तिसऱ्या वर्षाचं झालं 63। 60 61.8 आणि 63 हे 65.4, 3 वर्षाचं हे व्याज झालं, म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणायचं। तर हे तिन्हीची बेरीज करतो मी इथं बघा, हे 60 रुपये 00 पॉईंट खाली पॉईंट मांडतो, पुन्हा 61.8 रुपये आणि खाली हे 63.65 आणि 4, हे 4 जशाल तसा 5 जशाल तसा 8 आणि 6 14 4, हा चला 1 3 1 4 1 5 6 6 12 6 18, 185 किती आली बेरीज ह्याची, 185.45 हे झालं काय, चक्रवाढ व्याज। तर प्रॉब्लेम असा आहे की त्या व्यक्तीला एकूण किती रक्कम परत करावी लागेल। तर परत करायची रक्कम म्हटलं की हे 2000 मूळ रक्कम मुद्दल दिलेली, आणि त्याच्यामध्ये हे व्याज असणार आहे, किती व्याज आहे, 185 पॉईंट पुढं आहे 4 5, जशाला तसं हे 4 5.5 8 1 आणि 2, 2185.45। आता इतके अवघड तुम्हाला प्रॉब्लेम इथे भेटणार नाहीत बघायला, पण असा प्रॉब्लेम येऊ शकतो, सांगता येत नाही, अवघड। डबल रिपीट करतो थोडंसं बघा, काय केलेलं आहे, 2000 दिलेले 3% 60 रुपये व्याज झालं, पुन्हा 2000 तर आहेतच त्याच्याकडे, म्हणून हे 60 व्याज घेतलं आपण, पण हे 60 बी आले दुसऱ्या वर्षी, म्हणून या 60चं व्याज काढलं हे, म्हणजे 2000चं अधिक हे 60चं मिळून ही बेरीज आहे। तिसऱ्या वर्षी पुन्हा हे 60 तर आहेतच, कारण 2000 जशाल तसे आहेत, हे 60 रुपयाचं आणि ह्या 61.8चं व्याज काढावं लागेल, म्हणून हे 121.8चं याचं व्याज हे 3.654, आणि हे याच्यामध्ये बेरीज केली म्हणजे हे 36 पॉईंट काहीतरी येईल समजा, बरोबर आहे की नाही, 36 नाही किती आलं बघा, हे 63 पॉईंट काहीतरी आले, ओके। आणि ह्या तिन्हीची बेरीज केली
की तिन्हीची बेरीज केली ते झालं चक्रवाढ व्याज. पण एकूण रक्कम किती परत करावी लागेल विचारलं. मग मुद्दल घेतली आपण आणि त्याच्यामध्ये काय केलं, व्याज ॲड केलं, त्याच्यावरून ही रक्कम आली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.